घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळते। अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आता पोहोचल्या आहेत। बीकेसी परिसरामध्ये ही भीषण आग लागली आहे आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याची माहिती मिळते। आगीचे धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झाला तिथेच ही आग लागली आहे, मात्र आजूबाजूला वस्ती आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी रमेश शर्मा यांच्याकडून। रमेश, किती मोठी आग आहे आणि आग विझवण्यात यश आलंय का? तर कुर्ला परिसरामध्ये ही भीषण आग लागलेली असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत। ज्या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झाला त्या ठिकाणची आग आपण पाहतो, आगीचे आणि धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळतात। आजूबाजूला वस्ती देखील आहे, त्यामुळे आग पसरण्याची भीती देखील आहे। अग्निशमन दल दाखल झालेलं असून आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रमेश यांच्याकडे। रमेश, किती मोठी आग आहे? निखिल, एकंदरीत पाहिलं तर ही मोठी आग आहे। एकूण अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत।